हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल आपण खूप बाहेर चालतो त्याच्यामुळे आपला लॉस झाला. आता बाहेरच नाही व्हायचं. जिथं मार्केट जे म्हणजे ज्या टाईपचं स्ट्रक्चर होणार त्या टाईपचं आपण एंट्री प्लॅन करायचं. ओके, बाहेरच व्हायचं नाही मार्केटमध्ये. तर आज आपण डेली फॉरेक्सवर फोकस करूया आणि मंथलीपासून चालू करूया. जर मंथलीमध्ये बघितलं तर मार्केटनं 38% रिट्रेसमेंट केली, सॉरी 50%, आणि मार्केट वर गेलं, परत खाली आले. तर इथं मार्केटमध्ये काय सिनेरिओ होऊ शकते. जर विकलीमध्ये बघितलं तर विकलीमध्ये कालची कॅन्डल एक फुल्ली बुलिश, जसं की त्याला कुठलीही वीक नाही अशी कॅन्डल वाटलेली. त्यानंतर डायरेक्ट फॉल आला 1000 पिप्सचा, डायरेक्ट वन डे फॉल 4%चा. आता मार्केटमध्ये बाईंग पण येते, सेलिंग आलं, बाईंग आलं, सेलिंग आलं. एवढं व्हॉल्यूम आहे आता मार्केटमध्ये की काय बोलूच नका. मार्केट आता मुवमेंट भरपूर करते. त्याच्यामुळे आता आपण बघूया की मार्केटमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. डेलीत आता आपण बघितलं तर डेलीत जर आपण खालून जर फिप लावली तर मार्केटने एक्झॅक्टली 61% ट्रिगर केला आहे. मार्केट वर आता आहे, 61च्या वर आहे. पण EMA मार्केटला इथं रेजिस्टन्स ऍक्ट करणार आहे. का तर एवढा मोठा फॉल आहे, ह्याची रिट्रेसमेंट होणे गरजेचं आहे. आता ह्यो फॉल येऊन थांबलाय कुठं बघा. ह्यो मेजर एक सपोर्ट होता प्रिव्हियसला, एक्झॅक्टली त्या सपोर्टला मार्केटचा फॉल येऊन थांबलेला आहे. आता जर 4 आवरमध्ये आलो, 4 आवरमध्ये मार्केटनं फॉल दिला, रिट्रेसमेंट केली, परत फॉल दिलाय आणि मार्केट इथं डोजी कॅन्डल बनवते. आता इथं एक हाफ वीक पण आहे, म्हणजे मार्केट हाफ वीक ट्रिगर करायला पण इथपर्यंत देऊ शकते 16 पर्यंत. आता आपण बाहेरच नाही होणार, त्याच्यामुळं शेव फॉल आलाय ह्याची पण रिट्रेसमेंट होऊ शकते. त्यामुळे तो वर जाऊन परत इकडे फॉल येऊ शकते किंवा इथून पण एक कंटिन्युअसली फॉल येऊ शकते. तर वन डे मध्ये जर बघितलं, 1 आवरमध्ये बघितलं तर 1 आवरमध्ये मार्केट वर गेले, परत खाली आले, ही रिट्रेसमेंट केली. इथं एक आपलं स्ट्रक्चर जर बनायला लागले हायर आहे विथ फेवर रिट्रेसमेंट, पण थोडंसं मला डिफिकल्ट सिनारी वाटते. 61% एक्झॅक्टली त्याने ट्रिगर केल्या, डोजी बनवल्या. डिफिकल्ट का वाटते, का तर आपण बाहेरच नाही झालं पाहिजे. पण इथे एक स्ट्रक्चर दिसते बाय साईडचं, EMA वर आहे, जास्त इथपर्यंत टार्गेट राहील जर इथनं वर उठलं तर. बघूया, स्ट्रक्चर तर अजून काय असं झालेलं नाही. न्यूयॉर्कला बघूया. थँक्यू.